आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. नाही नाही नाही, हे मित्र मित्र फक्त तुम्ही पाजितो म्हणून तुमच्या मागे हिंडा, त्या पाजायचं बंद करा. हे तुमच्या मौतीला येणार नाही. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. हा व्यवहार आहे, नातं नाही. जमत नाही आपलं, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका. पण तुमच्या प्रसंग आल्यावर भाऊ आहे हे विसरू नका, विसरू नका. अरे नाही बोलत तो, नका बोलू, नका त्याच्या घरात जाऊ, नका जाऊ, नका जेऊ त्याच्या घरात, नका जेऊ. पण उद्या तुमचं ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, तर भेटायला येणारे केळं सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपयाची नोट घेऊन भावाकडे पाहणारा फक्त भाऊच आहे. अरे 500 रुपयाची नोट घेऊन उभा राहतो आणि पोराला म्हणतो इकडे इकडे. त्याच्या पोराला नाही, आपल्या पोराला, इकडे ये, हे 500 राहू दे, आणि लागले तर तुझ्या चुलतीकून अजून घे, पण बिल ठेवू. भाऊ येतो. आज भावाचे बहिणीचे नाते तुटून गेले. काय जीवनामध्ये करता? महिला मंडळ तरुणपणातलं विद्वापन नाही महाराज. अरे सक्का भाऊ आपला नाही, तुम्ही जगाचं काय घेऊन बसते? कितीतरी लोक असे आहेत महाराज, एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात जर मेला, मिलिटरीत, आणि त्याच्या जर 10व्याला नदीवर भाषणं झाली, आणि त्या बाईला जर गरिबांनी मदत केली त्या मुलांच्या शिक्षणाला, तर भाऊबंद त्या पैसे तिला न देणारे भाऊबंद आहेत. 1 लाख जमा झाले तर 1 लाख देणारे माणसं आहेत. त्या बिचारीचं जगणं म्हणजे सोपं नका समजू तुम्ही. काही गोष्टी बोलायच्या नसतात, हो, आणि बोलण्यासारख्या नसतात. विधवापन जगणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. तो काळ गेला, भाऊभाऊंच्या हाताखाली दिवस काढायचा, तो काळ वेगळा होता. अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, तर पोरीची आई पोरीला सांगत होती, इकडे पोटभर खायचं आणि रात्रंदिवस काम करायचं, तक्रार आली तर तू येईन मी ये. का सांगत होती ती आई? अरे त्या आईचं लुगडं फाटेलं होतं, तिच्या हाताला बांगडी नव्हती, पण विचार पुढचे होते. तिला माहित होतं माझं शरीर जर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, तर माझ्या मुलीच्या आयुष्याचा कोण विचार करेल? आज या 10 वर्षापासून पुरीची आई डायरेक्ट पुरीला सांगते, एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. बस 95% पुरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं, ध्यानात ठेवा. इतक्या खुडीच्या त्या फक्त दिसत्यात अशा. कोणती कीर्तनात बसलेली बाई आहे माया पुढं का तुझा आणि तुझ्या पुरीचा 8 दिवस फोन झाला नाही, बोटवर कर, मी सत्कार करतो तुझा, कर बोटवर, जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर, चाल. काय करत तुला पुरी? हा विनोद नाही, हा विनोद आहे का? काय करत तुला मुलीच्या संसाराचं? काय गरज आहे? तू काय बोलत असती पुरीशी रोज? काय कालवण केलं, बोंबील भाजले खाती? दरिद्री नाही तर काय कालवण केलं, जेवली कान झोपली कान. किती बकरं झाली की तुझ्या शेळीला? 3. बया एक पुढे पिन, तुला काय करायचं? जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, यंदाची दिवाळी खात नाही तू, घे कशावर लिहून. हा विनोद नाहीये महाराज. अरे स्वतःच्या मुलीच्या पायाला चपला घालायला दाशा होत्या, त्याची मुलगी वनवासाला निघली तरी जनक बोलला नाही. जनक शब्द सुद्धा बोलला नाही. पोरगी वनवासाला निघली वलकली नेसून. अरे आताचा जनक असता तर रामाचं कान फाड फोडून टाकला असतं. भावला तू वनवासाला चालला का? घटस्फोट घे, मायापुरीला 2-4 राम, एकत्र राम काय घेऊन बसलो. पण जनक राजा शब्द सुद्धा का बोलला नाही माहितीये का? ऐका जाणकार पोथे ऐकणाऱ्यांच्या ध्यानात येईल. राजा जनकाला माहित होतं माझ्या मुलीच्या कपाळावर जे सटवीनं लिहिलंय ते मलाच काय माझ्या बापाला चुकवता येणार नाही, तिला भोगू द्या. आणि तिनं जर भोगलं पुढे जर अमर झाली तर काय होईल? झालीच, इतिहासात अमर झाली त्याची पोरगी. कारण पूर्वींचं लग्न पूर्वी बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं पुरीचं लगीन, त्या गुड्डी गेली काय. आणि मग पुरीने मूर्खपणानं वागायचं आणि पोरांना बरबाद करायचं. आता सध्या पेपरला बातम्या पहा, पेपरला आणि टीव्हीला बातम्या पाहिजे. अल्पवयीन मुलीला पळवले, अल्पवयीन मुलीला पळवले. जरा वाचणारे ध्यानात ठेवा,
याला तुम्ही कोणाला दोष देता? मुलाला. तुम्ही सगळी शिक्षा कोणाला करता? मुलाला. पुरीचा दोषच नाही का? तिला समजत नाही का शिंबडीला काही? कान फाड फोडलं पाहिजे, तिला कळत नाही? 15 वर्षाची टुणगी म्हणजे बारीक आहे का? बारीक नाही. त्यानं मोबाईल दिलेला तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं तुला गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडाय गोड लागलं, त्यानं दिलेले पैसे गोड लागलं, आता भुकती नाही दहा थाड पडून टाकले पाहिजे. समजत नाही का पोरीला? हा विनोद आहे काय? विनोद नाही. 15 दिवस त्याच्या गाडीवर तोंड बांधून हिंडली तेव्हा नाही वाटलं तुला काय? 10,000चा तुझ्याकडे मोबाईल आहे, तुझ्या पर्समध्ये 2-3 हजार रुपये आहे, तुझ्या मोबाईलमध्ये हजार रुपये बॅलन्स आहे, मी कुठून आणती तू? शाळा बुडून त्याच्या गाडीवर वड्याला हिंडती तिथून बरं भुकती. हा विनोद आहे का? अरे पुरीची छेड काढणाऱ्या पोराच्या जर पुरीनं कानपट्टी ठेवून दिली तर तो पोऱ्या कावळा शिवेपर्यंत तिच्या नादी लागायचा नाही. आणि आपण दोष कोणाला देतो? सगळ्या मुलाला. पुरी मला सांगा, ह्या गोष्टी विनोद आहे का? मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. याला आणि पोरगी आपली प्रेमात पडली हे तिच्या आईला पूर्ण माहीत असतं. आयांनी भामटेपणा करायचा नाही. माहित नाही का तुला आपली पोरीच्या बॅलन्समध्ये बॅलन्स कस काय वाढला? आपली पोरगी रविवारी शाळेत जाती, 3 वेळा भांग पाडती, 6ला शाळा सुटती, पोरगी 8ला येती. मग ही पोरगी काय करते बा? तू काय करीत असती नक्की घरात? आपली पोरगी 2 वेळा आरशात पाहती, 4 वेळा भांग पाडीती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? काय समाधी लागली का तुझ्या पोरीला? पोरगी पळून गेलो म्हणती मला अंदाज आलता. तू काय कुंभ मेळ्याला गेली ती उलाटली होती का कुठं? हा विनोद नाहीये महाराज. लोकांना वाईट वाटतं, इंदुरीकर डायरेक्ट बोलतो महाराज, पण तळतळीने सांगतो तुम्हाला, मी मरल ना महाराज, मरल नाही, मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल एवढं ध्यानात ठेवा. अहो पुरीने इतक्या लाजा सोडल्यात हे 2-4 वर्षात महाराज. पुरी चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीन. एकदम भंगरी पोराच्या नादी लागती. पोर भंगरी, त्याच्या बगलात गुशिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि त्यालाच म्हणती तूच माझी जान है. हा विनोद नाही हो. नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली, अक्कल बंद झाली लोकांची. तो आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत? हा विनोद आहे. फटकून काढलं पाहिजे. पोरगी आठवड्यातून एकदा हल्ली पाहिजे. आता घरी जा, महिला मंडळ कीर्तन संपल्यावर आणि एक अर्धा तास सोफा शेटवर बसा, फॅन बिन लावा, कारण मी आता काय बोलणार आहे, शुगर वाढल तुमची. जरा शुगर वाढल तुमची. जरा पुरीला जवळ घ्या घरी गेले. आता तिचा जरा वह्या उचका वर्गातल्या, आणि वह्यांची शेवटची पानं वाचा. इतके पॉवरफुल ग्रहपाठी, तुला सुद्धा वाटण मी कॉलेजला जावा का काय? मुलीचा बॅलन्स मुलीचा मोबाईल पहा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना रेंज नाही. मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा, तू फाशीच घेशील फॅनला. मग तुला कळलं आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत. आणि मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स उचका. आपण 100 दिले, त्याच्यात 500 आले. मग 100ला 500 स्कीम कोणती आहे? 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे? हा विनोद नाही महाराज. हा विनोद. महिला म्हणलं जाऊ दे, आता मी तुमच्या मुलासारखा. मुलगी मला आहे ना, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला. मी तळतळीनं का बोलतो महाराज? मुलीचा बाप भीक मागणं सहन करू शकतो, पण मुलीनं घालवलेली इज्जत सहन करू शकत नाही. तो भीक मागणं सहन करेल. त्याचे कपडे फाटले ना त्याला काही वाटत नाही, त्याची दाढी वाढली ना त्याला अजिबात काही वाटत नाही. त्याला उलटी घरातली माणसं म्हणतात, अहो कार्यक्रमाला चालले तुम्ही दाढी तर करा.
जाऊ दे, त्याला वाटत नाही काही. तो पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जर निघाला ना, त्याच्या कपड्याला इस्त्रीच पाहिजे असं काही नाही, त्याला फक्त इज्जत पाहिजे. असा गंडी नाही ना, मस्त फाटक्या शर्टात सुद्धा डुलत चालतो, त्याला काय वाटत नाही. चप्पल नसली ना त्याला काय वाटत. एक वाक्य सांगा पोरीनो, बापाला कशातच काही वाटत नाही, पण मुलाकडून आणि मुलीकडून गेलेल्या इज्जतीचा झटका त्याला बसल्याशिवाय राहत. त्याला परिस्थितीचं काय वाटत नाही. कालवणाला तेल नाही नसू दे, तर काय देव ठेवेल तसं राहा, त्याला काय वाटत नाही. तो बिचारा श्रद्धावान असतो, त्याला काय वाटत नाही. आणि पुरीने या 2-4 वर्षामध्ये लाजा सोडून दिल्या हो. आणि आपण फक्त पोरांना नाव ठेवतो. पोरं बिंडोक कशामुळे झाली, पुरी मूर्ख झाल्या. पूर्वी पोरग पोरगी पळवायचं, हा विनोद नाही. आणि पोर बिंडोक का झाले महाराज, फुकाट ना सगळं. 70,000ची पल्सर, 10,000चा मोबाईल, 2-4 हजाराचा पायात बूट, रुपया इन्कम नाही वळूला. फक्त मिशा काढायच्या आणि बोंबलं हिंडायचं. पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढायचा. मोटरसायकल चालला, कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसाळलेला होता. ते माझाठलं उतटून गेलं. ते फुकाट ना सगळं. घर बांधायचं नाही, एअर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, अभ्यासाची काही गरज नाही. 7-8 हजाराचा मोबाईल, 60-70 हजाराची पल्सर, 2-4 हजाराचा बूट, वरून बापानं 100 द्यायचे खर्चायला पेट्रोलला. हिनं दरिद्रीनं द्यायचे 100. इथलंही खोडीची. हिनं उलट म्हणायचं 100 राहू दे अजून, त्याचं ऐकू नको, त्याचं नको ऐकू, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे मग यांना फुकाट मिळालं ना सगळं. मग आता हे पोरं काल हरिपाठ करतील माझातले ते. मग आता त्यांनी या 2 वर्षात वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. वाढदिवस घरी नाही करते, हे यांना बाप नाही ना. मग धाब्याच्या पुढे वाढदिवस करायचा, केक ठेवायचा मधी, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची, सगळ्यांनी एकत्र मुतायचं त्या केकवर. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. मग एकमेकाला बापाच्या नावाने हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या. खरंय का खोटंय? उतटून गेले ते. आणि या हरामीला बायका मिळालं, रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली गाठाला. मी तर माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो. आणि सर्टिफिकेट देणार मी कीर्तनात. कीर्तनात बसलेल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. नाही नाही नाही, एकटा हसत होतो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाचे असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लफडेबाज असतात. चला, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही नाही काळजी करायची काय, मी आता रिटायर झालो महाराज. मग मला तुम्ही शंका विचारली होती, जे मधीच मरतात त्यांचं काय, हा मुद्दा आपला चालला होता. माझं वाक्य तुम्हाला असं होतं, ज्याच्या कपाळावर जेवढं लिहिलंय तेवढंच त्याला आयुष्य मिळेल, यावर आपलं मत काय. हा म्हणजे हा ऍक्सिडेंट मध्ये मेला, तरुणपणात मेला, ही कारण फक्त निमित्तच आहे, विधी लिखित तेवढंच होतं.
आता एक उपकार मानायचे आपण, तुम्ही आणि मी रात्रंदिवस शेतात फिरणारी माणसं आहेत. शेतात साप नाही का? आहे. नाग नाही का? आहे. पण आपल्याला आतापर्यंत दौड झाला नाही, ही देवाची पुण्य आहे. एक बारीक अभ्यास करा. म्हणजे आपल्या शेतात सापही आहेत, विंचू आहेत आणि प्राणी आहेत, पण आपल्याला अजून स्पर्श केला नाही, ही देवाची पुण्य आहे का आपल्याला देवाची कृपा का त्याने आपल्याला आतापर्यंत तो धक्का लागू दिला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस प्रवास करणारी माणसं आहेत, पण देवाने आपले सगळे अवयव अजून अपघातात एकही घालवला नाही, ही देवाची पुण्याई आहे का आपली पुण्याई नाही, देवाची कृपा आहे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला मला जिवंत ठेवलं. हो, किती संकटातून गेलो आपण, किती संकटातून गेलो. भूकंपातून वाचलो, गॅस्ट्रोतून वाचलो, स्वाईन फ्लूतून वाचलो, चिकनगुनियातून वाचलो. म्हणजे आपल्याला देवाची कृपा आहे का नाही? आपण वाचलो, ही कृपा आहे का नाही? आता जे गेले त्यांचं लिखित होतं तेवढं. ये तो कसं जन्माला यायचं, काय यायचं, मरायचं कसं, आता मरून दाखवतो. मरून दाखवतो. आता लय बारीक आहे का? मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला, स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार. श्राद्ध म्हणजे श्राद्ध, याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली. म्हणजे दिसायला कमी झालं, ऐकायला कमी झालं, गुडघे गेले, शरीर जवळजवळ थकलं आणि म्हातारं खाटावर पडलं. नुसतं एका कोपऱ्यात पाहतं म्हातारं. खात नाही, पेत नाही. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. ऐका, आता तो म्हातारा खाटावर निचेष्ट पडलाय. एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो, तो आता तंद्रीत आहे. शब्द तंद्रीत आहे, आणि तंद्रीत हा शब्द खरा आहे. ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो. तो एकादशी केलत्या का? नाही. सोमवार केलता का? नाही. तू तर नालायक वागला. पण त्यानं सांगितलं मी 2 तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो. मग यम म्हणला थांब, ते 2 तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागतील. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, दिंडीत गेलेला काळ, वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो. तुम्ही जर 22 दिवस माऊली सोहळ्यात पायी चालले आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते 22 दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात. यानं नामचिंतन केलंय, हा संतांच्या संगतीत होता. अरे यानं नाही भजन केलं, पण याच्या कानाव का होईना भजन. पाया पडून सांगतो, परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही बोगत जात नाही. एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे, आपल्याला ऐकू वाटला, आपल्याला उभे राहिलो 15-20 मिनिटं, येत नाही आपल्याला हरिपाठ, पण आपल्या कानाला गोड लागला, ऐकत राहा, ते 20 मिनिटं वजा होती. आणि मग त्याला यम न्यायला यायच्या अगोदर ते पडेल राहतं, आणि पडेल राहिलं का भेटणाऱ्यांची गर्दी सुरू होती. मग ह्या लई तज्ञ, त्याच्यातल्या या सगळ्यातल्याच तज्ञ आहेत. मग एक बाई त्याच्या पायाला हात लावती, पाय गार पडले. दुसरी शेंडा पाहती, वाकडा झाला, आता जवळजवळ मिटलं. तिसरी लगेच कानाची पाळी पाहती, कानाची पाळी वागते माणसाची, तेव्हा 3 दिवसानं माणूस मरतो, आणि शेंडा काढल्यावर 7 दिवसानं मरतो, असा नियम येतो. रोज उठून आपलं नाक पाजा आहे का, या आठवड्यात आहे आपलं.
हो. नाकाचा शेंडा कल्ला की 7 दिवस मोजावेत, कानाची पाळी कळली का 3 दिवस मोजावेत, आणि पडलेलं शरीर कुणी झालं आणि मग त्या म्हाताऱ्याला जे आवडतं त्याची वासना तयार होते. मग काही काही म्हातारे माल ठेवतात आयुष्यभर आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करत्या. घरच्यांना वाटलं सफरचंद 3 किलो आणून दिली, अंड अंड. मग एक जण म्हणतो नका देऊ, तो मालकरी आहे. दुसरं म्हणतो गण टिकावली देऊन टाका. तिसरं म्हणतो मग काय वासना ठेवता का, म्हातारा कोंबडा होईल. आणि त्याच वेळेस वासना तयार झाली का वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम राजदूतला राखेल टाकूनच येतो. ठाय 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 ठाय. यम आला का याचा श्वासवास झाला बंद. लगेच जवळची माणसं नागपुडीत कापूस घालत्या. मेला माणूस पाहता का मॅग, मेला. आता मेल्यानंतर खाली शिल्लक का राहिलं, प्रेत. चैतन्य निघून गेलं. नागपुडीत आतली घाण बाहेर पडू नये म्हणून नागपुडीत घातलं कापूस. प्रेत पडलं, माणसं रडायला लागली. का रडले, माया. प्रेताजवळ माणसं का रडली त्यांना माहिती आहे, गेलेला परत येणार नाही तरी रडले. का, माया. आणि ते शिल्लक राहिलं ते प्रेत, त्याला तुम्ही सुतळी बांधणार आणि जाळून टाकणार, माणूस मेला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही आम्हाला खालून रिंगा द्यायच्या, येऊ का काय. कारण स्वर्गात इतके लफडेत, स्वर्गातले लफडे सांगतो ना, 1 2 3 फक्त. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. आता सगळ्या माळकऱ्यांना एक प्रश्न विचारणार आहे मी. आता 2 मिनिटं वेळ देणार आहे सगळ्या माळकऱ्यांना. प्रेत पडलंय, त्याच्यातलं चैतन्य गेलंय. मायेमुळं माणसं त्याच्याजवळ रडतात. रडणं साहजिकच आहे महाराज. माणसं म्हणतात का रडायचं, माया उत्पन्न होतेच. अभिमन्यू मेला तेव्हा सुद्धा अर्जुन रडला. काही बरं हे काय रडल्याने उलट दुःख हलकं होतं, मोकळं होतं माणूस. रडलं पाहिजे. पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात. आता नाही, आता पोरगी रडत नाही. आता सनाट फुलाच्या गाडी कधी पोर. ते जुनं होईल राहत सगळं. आता 10 लग्न जर असले तर 7 लग्न जुने आहेत. आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत आहे. उलटी आता पोरगी लग्न झालं ना, आई बापाला असं हात करते, सगळे हप्ते पेड करा, कर्ज नील करा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. आता काय नाही, आता झाकली 1.25 लाखाची. आता घरचे सण करतात, आई बापांनाही काही वाटत नाही त्याचं. पुरीला तर लाजच नाही, त्यांना काही वाटतही नाही त्याचं. पुरीलाही काही वाटत नाही. एक पोरगी तर मला डायरेक्ट म्हणली, इंदुरीकर पुरी न बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे, तर काय बोलायचंय पोरींच्या पुढं, म्हणजे मला प्रेम कळत नाही. प्रेम आंधळा असतं म्हणली, त्याला 2 डोळे, त्याला कुठं प्रेम दिसत आहे. म्हणजे मला बिंडोक पुरीला काय 100% पुरी इंदुरीकरला शिवाय देत्या. बाबा इंदुरीकर केसांवरून आम्हाला लय बोलतो, कपड्यावरून बोलतो. पुरीनं मी बोलतो म्हणजे मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाला काय तळतळ असते तुम्हाला भाषण करून कळते का. ज्याला पोरगी नाही त्याला काय वांग कळत आहे त्याच्यातलं. पुरीनं तुम्ही जा ना पळून, आपलं मत नाही. आज जा कीर्तन संपल्यावर, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. जा पळून तुम्ही, फक्त विनोद नाही बरं. आपल्या कीर्तनाला विनोदाची झालर आहे, पण झटके जीवन बदलावणार आहेत. पुरीनं जा पळून तुम्ही. आज जा, मेसेज टाका, चंद्र आहे साक्षीला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली, एवढं उत्तर द्या. जा कोणाबरोबर जा, कोणाच्या आधारानं जा. फक्त मला त्या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा
का त्याला आयुष्यभर बिचाऱ्याने कष्ट करून तुम्हाला मोठं केलं, त्याला पाहुण्यात किंमत राहिली नाही, त्याला गावात किंमत राहिली नाही, का त्याला घरातून बाहेर पाडायला नाक राहिलं नाही, त्याची चूक सांगा उत्तर द्या. त्यानं बनियन मळालं तर फलटी करून घातलं, ही त्याची शिक्षा का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलं, ही त्याला शिक्षा का? ही शिक्षा का त्याला? अरे त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तुम्हाला मोठं केलं, ही शिक्षा आहे का त्याला? अरे त्याचं बनियन म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय. अरे पुरीनं प्रयोग वही आणायला सांगितली, तो किराणा दुकानात घुसला तर किराण्याचा बाजार कमी केला आणि त्यानं प्रयोग वही आणली, हे फळ आहे त्याला? डोक्यावर दगड वाहून त्यानं घर बांधलंय. पुरी जरा नीट आहे का? अरे तुम्ही तुमचा जन्म नव्हता झाला पुरीनं, तुमचा जन्म हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, यांच्या मुलासारखा मी, त्यानं डोक्यावर दगड वाहून पायानं गाळ करून घर बांधलंय. अरे तुमचा जन्म झाला पोरी नव्हतं, तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? का हसत होता माहितीये का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशीबवान असेल. अरे त्याला आईची आठवण आली तर तो 15 मिनिटं हसत. पाप केला का त्याने? अरे तुम्ही 1.5 महिन्याच्या तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पोरीनो, 1.5 महिन्याच्या अशा इतक्या होत्या, इतक्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, कशी घालायची माहितीये का? पाय पसरायची आणि पालथं झोपायची, तोंड खाली करायची, पाठ वर करायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची, एक थंड एक गरम. पोरगी रडली तर गार आणि हसली तर गरम. एक आई मग ही बिचारा बाप आहे ना, हा बादलीतलं पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, फडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची. पण भाकरी करताना आई बोलत नव्हती का? तिची झोप मोडल. पोरीनो, तुम्ही बोलायला लागलं तर बाप बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागलं तर तुमचा बाप वाकून चालायचा, आणि पोरीनं तुम्ही रडायला लागलं तर तुमचा बाप गुडघे टेकवायचा. पोरीनं गुडघे, अरे गुडघे खाली टेकवायचा तो बाप, आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा. रे पोरीनो, घरात घोडा घोडा व्हायचा. तुमचे पाय पोटाला लागायचे, तो वर हसायचा. तुमचं लग्न जमलं तर रात्रभर उशीत मुंडक गुंतून तो रडत होता. पोरीनो, तो का रडला माहितीये का? माझे पैसे जाऊ द्या, फक्त माझी मुलगी सुखी होऊ द्या म्हणून रडत होता. वाईट पोरीनं भाऊबंद असले, पैसे नाहीत, रात्रभर उशीमध्ये मुंडक गुंतून रडला. त्याला आधार देणाऱ्या त्या बायकोनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणली, डोळ्याचं पाणी पुसा, मी गळा मोकळा करील पण लग्न करील. तो काय म्हणला माहितीये का? अगं माझ्याच्यानं तुला परत गळ्यातलं होणार नाही ग, आपण 5 गुंठे जमीन विकू, पण पुरीचं लगीन टोले जंग केलं. रे पोरीनो, तुम्ही आज पळून जा. कीर्तन संपल्यावर आता जा, आता घरी गेल्या बापाला सांगा, जा पळून. पोरीनो, तुम्ही फक्त तुमच्या बापाला सांगा गेल्यावर का मी माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतोय. एक वाक्य सांगू पोरीनो, 5 लाख रुपये बाप तुमचा घालवील पण तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पोरीनो, त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. पाया पडते तुमचे, करा ना प्रेम. तुम्ही कोण नको म्हणलं, जा पळून. तुम्ही फक्त त्याला स्पष्ट सांगून टाका का मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आम्ही 9वी पासून झक मारतोय, फक्त त्याला फाटक्या कपड्यात गल्लीनं वर मान काढून चालू द्या. यावर तुमचं मत काय? त्याच्यावर कर्ज होऊ द्या,